मुंबईत रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही विश्रांती घेतलेली नाहीये। सध्या मी दादरच्या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी पावसाचा जो इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या अनुषंगाने, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला कोणीही नागरिक खरं तर पाहायला दिसत नाहीयेत। आणि याच ठिकाणी खरं तर पालिकेचे कर्मचारी असतील किंवा मग राज्य सरकार वारंवार खरं तर या संदर्भातल्या सूचना देत आहे। मागच्या काही दिवसामध्ये राज्याच्या इतर भागामध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये जी अतिवृष्टी झाली होती, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाऊस थैमान घालेल अशा पद्धतीचा अंदाज खरं तर वर्तवण्यात आला होता। आणि त्याच अनुषंगाने आपण पाहत आहोत की मुंबईमध्ये आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईसह काही महत्त्वाचे जिल्हे आहेत, पुणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, मराठवाड्यातील काही भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग असेल, या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस पडेल अशा पद्धतीचा इशारा खरं तर हवामान खात्याने दिलेला आहे। आणि त्याच्यामुळे नागरिकांनी खरं तर काळजी घेण्याची गरज आहे। मुंबईमध्ये आपण पाहत आहोत की मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती ज्या लाटा आहेत त्या आपल्याला उसळताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे नागरिकांनी, पर्यटकांनी खरं तर त्या ठिकाणी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती आज भरती येऊ शकते आणि त्याच्यामुळे किनाऱ्यावरती कुणीही खरं तर पाण्यामध्ये उतरू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। तसं आवाहन पालिकेकडून सातत्याने केलं जात आहे आणि त्याच्यामुळे मरीन ड्राईव्हचा परिसर असेल किंवा मग हजालीचा परिसर असेल, या भागामध्ये सुद्धा पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी जे ते तैनात आहेत आणि अशीच परिस्थिती सध्या आपल्याला दादरमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।